नमस्कार मुलांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ पहिला पृथ्वी आणि वृत्ते या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आकडा अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. आकडा 1 पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? पर्याय पहिला रेखावृत्ते, पर्याय 2 आंतरराष्ट्रीय वाररेषा आणि पर्याय 3 अक्षवृत्ते. याचं बरोबर उत्तर आहे अक्षवृत्ते. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. आकडा 2 पाहूया. रेखावृत्ते कशी असतात? वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार की बिंदू स्वरूप? याचं उत्तर आहे अर्धवर्तुळाकार. रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार असतात. पुढील आकडा पाहूया. अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते? पर्याय पहा. कोनीय अंतर, गोलार्ध, वृत्तजाळी. बरोबर उत्तर आहे वृत्तजाळी. अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर वृत्तजाळी तयार होते. पुढील प्रश्न. उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत? पर्याय 90, 89, 91. बरोबर उत्तर आहे 90. पुढील प्रश्न. पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात? पर्याय 0° मूळ अक्षवृत्त व 180° रेखावृत्त, 0° मूळ रेखावृत्त व 180° रेखावृत्त, उत्तर व दक्षिण ध्रुव वृत्ते. याचं बरोबर उत्तर आहे 0° मूळ रेखावृत्त व 180° रेखावृत्त. पुढील प्रश्न. खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? पर्याय विषुववृत्त, उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त. याचं उत्तर आहे उत्तर ध्रुव. पुढील प्रश्न. पृथ्वी गोलावर 45° उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते? पर्याय 1, अनेक आणि 2. याचं उत्तर आहे अनेक. पृथ्वी गोलावर 45° उत्तर अक्षवृत्त हे अनेक ठिकाणांचे मूल्य असू शकते. पुढील प्रश्न. पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करा. तुम्हाला पृथ्वीगोलाचं निरीक्षण करायचं आहे आणि कोणती विधाने तपासायची आहेत ते पाहूया आणि ती विधाने जर अयोग्य असतील तर आपण दुरुस्त करूया. पहिलं विधान पहा. मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते. याचं उत्तर अयोग्य. बरोबर उत्तर कोणतं आहे? मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते. दुसरा आकडा. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात. योग्य आहे का अयोग्य आहे पहा. हे सुद्धा विधान अयोग्य आहे. योग्य विधान कोणतं आहे? सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत. पुढील प्रश्न. अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत. याचं उत्तर आहे हे विधान योग्य आहे. पुढील विधान पाहूया. 8°4' उत्तर रेखावृत्त आहे. याचं उत्तर पहा. हे विधान अयोग्य आहे. 8°4' उत्तर अक्षवृत्त आहे. पुढील विधान. रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात. उत्तर पहा. हे विधान अयोग्य आहे. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. पुढील प्रश्नाकडे जाऊया. उत्तरे लिहा. आकडा 1
उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल? याचं उत्तर पहा. उत्तर ध्रुवाचे अक्षांश 90 अंश उत्तर अक्षवृत्त आणि रेखांश 0 अंश रेखावृत्त याप्रमाणे सांगू. पुढील प्रश्न. कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते? याचं उत्तर पहा. कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर 47 अंश इतके असते. पुढील प्रश्न पाहूया. ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा. आता पहा ते देश कोणते आहेत? इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी या देशातून विषुववृत्त गेलेले आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. वृत्तजाळीचे उपयोग लिहा. याचं उत्तर पहा. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो. भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न. पुढील तक्ता पूर्ण करा. एका बाजूला वैशिष्ट्ये आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षवृत्ते आहेत आणि तिसऱ्या बाजूला रेखावृत्ते आहेत. पहिल्यांदा पहा आकार. तर या आकारामध्ये अक्षवृत्ते, वर्तुळाकार, रेखावृत्ते, अर्धवर्तुळाकार. त्यानंतर खाली पहा माप आणि अंतर. यामध्ये अक्षवृत्ते ही प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते आणि रेखावृत्तामध्ये प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते. त्यानंतर खालच्या बाजूला पहा दिशा आणि संबंध. यामध्ये तुम्हाला रेखावृत्ते दिलेली आहेत. 2 रेखावृत्तामध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते. अक्षवृत्तामध्ये आपलं उत्तर पहा. 2 अक्षवृत्तामध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी योग्य वृत्तजाळे ओळखून तिच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. आता या ठिकाणी तुम्हाला योग्य वृत्तजाळे ओळखायची आहे. या ठिकाणी दिलेल्या आकृत्या पहा. तुम्हाला या ठिकाणी 4 गोल दिलेले आहेत. त्यातील आपल्याला योग्य वृत्तजाळे ओळखायची आहे. तर या ठिकाणी पाहून निरीक्षण करा आणि या ठिकाणची योग्य वृत्तजाळे आहे. या ठिकाणी मी बरोबर चिन्ह केलेलं आहे. तर ही आहे आपली योग्य वृत्तजाळे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.